तिथे आम्ही शिंद्यांबरोबर कदापि जाणार नाही. इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही. रावसाहेब, दोन प्रश्न आहेत. तुम्ही म्हणतात की राज ठाकरेंना या निर्णयाची कल्पना नव्हती, स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला, पण जी माहिती मिळते आहे ही सत्ता स्थापन किंवा ही आघाडी होण्याआधी मुंबईतच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर मनसे नेत्यांच्या 2 बैठका पार पडल्या. या बैठकीत राजू पाटील, संदीप देशपांडे असे पक्षाचे नेते उपस्थित होते. राज ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना होती की नेमकं स्थानिक स्तरावर होतंय काय, तर असं कसं म्हणता येईल की ही माहिती सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा होती. तुम्ही जे सांगताय ही जी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही होती, पण ते अत्यंत, मला माहिती आहे त्यांचा स्वभाव, त्यांनी या संदर्भात मलाही ही माहिती दिली की असं असं घडत आहे, असं असं घडत चाललेलं आहे. हे पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे साहेबांकडे याची पूर्ण माहिती होती आणि आता ही काय चाललंय पडद्यामागे त्याची खडानखडा माहिती आहे. पण मग तेच म्हणतोय की राज ठाकरे म्हणतात की तो स्थानिक स्तरावरचा निर्णय आहे, मला या बाबतीत कल्पना नव्हती, तर मग हा निर्णय आता बदलला जाऊ शकतो? नाही, आता बघा, त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. ज्या प्रकारचं समाज माध्यमातून, वृत्तपत्रातून संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शिंदेविरुद्धचा जो राग आहे मराठी माणसावर, तो पाहिल्यावरती लक्षात येईल की अशा प्रकारची कोणती युती मराठी माणूस मान्य करत नाही. म्हणून मुंबईमध्ये आम्हाला यश काय मिळालं? शिंदेना धडा शिकवायचा होता, गद्दारांना धडा शिकवायचा होता, म्हणून मुंबईमध्ये यश मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये. त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले भाजप आणि शिंदेचा पराभव करण्यासाठी. आता मला असं सांगण्यात आलं की काही ठिकाणी शिवसेनेने सुद्धा अशा युत्या केलेल्या आहेत. मला तसं दिसत नाही. कणकवलीमध्ये एक आघाडी स्थापन झाली होती, पण ती निवडणुकीपूर्वी, आणि त्यात सर्व पक्षीय होते. बरोबर ना मी म्हणतोय ते? शिंदेबरोबर युती नाहीये ती. एक सर्वपक्षीय आघाडी एका लहानशा नगरपंचायतीसाठी निर्माण झाली, त्याच्यामध्ये शिवसेना सामील झाली. शिंदेबरोबर निवडणुकीनंतर जर कुठे युती केली असेल तर ते मला दुर्बीण घेऊन शोधावं लागेल. नाही, पण रावसाहेब, त्यात एक असं आहे की काल कल्याण डोंबिवलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक 7 नगरसेवक उद्धव ठाकरेंना भेटतात, चर्चा करतात. त्यानंतर मातोश्रीच्या दरवाज्यावर उमेश गोरगावकर जे कल्याण डोंबिवलीचे तुमचे गटनेते ते अशी प्रतिक्रिया देतात की कोणता प्रस्ताव जर आम्हाला आला तर आम्ही त्याचा विचार करू, अगदी मग तो भाजपचा असेल किंवा शिंदे शिवसेनेचा असेल, तर प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू, असं ते म्हणत आहेत. नाही बघा, शेवटी निर्णय हा मातोश्रीवरून घेतला जाईल आणि असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही ज्याच्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जातात. एवढंच मी सांगतो. पण काल जो केडीएमसी मध्ये मनसेने निर्णय घेतला आहे, उद्धव ठाकरेंना या निर्णयानंतर काय वाटतं? त्यांची प्रतिक्रिया काय किंवा भावना काय होती? त्यांना विचारा. मी त्यांना सांगतो, पत्रकारांना बोलवा, त्यांच्या मनातल्या काही शंका आहे त्याची उत्तर आपण द्यायला पाहिजे आणि ते नक्की बोलतील. त्यांना बघा, जर हा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांना पसंत नाही असं ते म्हणतायत, मग उद्धव ठाकरेंना पसंत असेल का? म्हणून मी मला वारंवार विचारतो आहे की जर राज ठाकरेंना हा निर्णय पसंत नाही, मान्य नाही, कल्पना नव्हती, तर हा निर्णय बदलावा, त्याचा फेरविचार व्हावा असं आवाहन त्यांना का केलं? आम्ही करणार नाही. मी परत सांगतोय की राज ठाकरे हे स्वतंत्र नेते आहेत, त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्याने घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे. ज्या कोणी घेतला असेल कुठल्याही पातळीवर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता, मराठी माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण झाला होता तो पूर्णपणे संपलेला आहे.
तो निर्णय घेण्यात आलाय का त्यांच्याकडे कुठल्या दबावात? नाही नाही, मला राज ठाकरे कोणाच्या दबावाखाली जाणारे नेते नाही. स्थानिक नेत्यांनी जो निर्णय घेतला, माझ्या माहितीप्रमाणे कारण ते सतत असं सांगतात त्यांचे स्थानिक नेते की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पाठिंबा देतो आहोत. लोकांसाठी आम्ही गेलो, लोकांना आम्ही तोंड देऊ. बघा, विकास आहे ना, विकास हा एक भोंदू आणि ढोंगी शब्द आहे. नरेंद्र मोदी, अजित पवार जातात 70,000 कोटीचा घोटाळा करून विकासासाठी, एकनाथ शिंदे जातात विकासासाठी, सगळे भ्रष्टाचारी पक्षात घेतले जातात विकासासाठी. या चिन्हावर निवडून येऊन त्या चिन्हात प्रवेश करायचा विकासासाठी. हा एक ढोंगी आणि भोंदू शब्द आहे. विकास या शब्दावरती आता बंदी आणली पाहिजे. विकास हा जो शब्द आहे, विकास हा शब्द इतका बदनाम झालेला आहे मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये. विकास या शब्दावरती कायदेशीरपणे बंदी आली पाहिजे. जसं गोडसे हा अनपार्लमेंटरी शब्द आहे, अनेक शब्द अनपार्लमेंटरी आहे, तसा विकास हा शब्द सुद्धा या देशामध्ये असंसदीय, अनपार्लमेंटरी ठरवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी विकासासाठी गेलो नाही, मी माझ्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी गेलो, मी माझ्या स्वार्थासाठी गेलो. विकासाचं दुसरं नाव सध्या स्वार्थ आणि ढोंग झालेलं आहे. एडीएमसीचे सगळे जे पडसाद आहे, एडीएमसी मध्ये जे काही घडलंय, आता मुंबई महापालिकेच्या सगळ्या एकूण घडामोडीकडे बघितलं जात आहे. असं म्हणतायत की शिंदे आणि त्यांचे नेते, त्यांच्या पक्षाचे नेते सध्या दिल्लीत आहेत आणि अडीच वर्षाचा फॉर्म्युला किंवा सुरुवातीच्या काळात शिवसेना शिंदे गटाला महापौर पद मिळावं, बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. बाळासाहेबांचा आणि त्यांचा काही संबंध नाही. नंबर 1, बाळासाहेबांचा आणि भाजपचा काही मात्र संबंध नाही, आणि शिंदेचा तर त्याहून नाही. गद्दारांना जोडे मारा हे बाळासाहेबांचं स्टेटमेंट आहे. गद्दारांना रस्त्यावर मारा हे बाळासाहेबांचं आव्हान होतं. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव यांनी घेऊ नये आणि हा एक पवित्र शब्दावरती डाग लावू नये. तुम्ही आता म्हणालात की त्यांची विश्वासार्हता संपली असं तुम्ही म्हणताय. मग मनसे या पक्षाची आणि राज ठाकरे यांची विश्वासार्हता माझं वाक्य तुम्ही नीट ऐकलं नाही. तुम्ही वारंवार राज ठाकरेंकडे बोट वळवू नका. मी वारंवार सांगतोय की त्यांना हा निर्णय मान्य नाही, हे त्यांनी स्वतः सांगितलं. खालच्या पातळीवरती जर कोणी घेतला असेल, तुम्ही एका पक्षावर निवडून येता आणि पक्षाच्या मूळ भूमिकेपासून दूर जाता. ते कुठल्याही पक्षाचे असतील, ते मनसेचे असतील, शिवसेनेचे असतील. 2 लोक शिवसेनेचे मशालवरती सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत ना. सगळ्यांचीच विश्वासार्हता पणाला लागलेली आहे, सगळ्यांची. आणि निवडून आलेला माल ताबडतोब विकायला बाजारात येतो. आम्ही निवडून आणायचं, जसे नरडी गरम करायची, साधनं द्यायची, आणि निवडून आलेला माल ताबडतोब बाजारामध्ये उभा. बरं का? आम्स्टरडॅमला कधी गेलात तर तुम्हाला माल कसा काचेच्या कपाटामध्ये उभा असतो तुम्हाला दिसेल. असे सगळे काचेच्या कपाटामध्ये लेबल लावून उभे आहेत. हे राजकारण महाराष्ट्रातलं गेल्या काही काळापासून अत्यंत खालच्या पातळीवर गेलेलं आहे. चला, तुम्ही हा प्रश्न राजसाहेबांना विचारला पाहिजे ना. तुम्ही मागणी कराल? कशाला आम्ही मागणी करायची? राजसाहेबांचा विषय आहे, राजसाहेब पाहतील, राजसाहेब सक्षम आहे. डॉक्टर म्हस्के काल परत शिंदे गटात गेल्या अशी काल बातम्या आल्या, मात्र मिलिंद नार्वेकरांची रात्री भेट घेतली आहे. आज काल रात्रीच माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं की त्या ज्या डॉक्टर म्हस्के आहेत त्या आज उद्याकडे आमच्या गटामध्ये रजिस्ट्रेशन करतील. आज सकाळीच त्या आमचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी होत्या. त्यांना कोणीही पळवून नेलेलं नाही, त्यांना कोणी किडनॅप केलेलं नाही. काही व्यक्तिगत कारणामुळे त्या काल पोहोचू शकल्या. चला, धन्यवाद. हाँ बोलिए. देखिए, ज्योतिष पीठ के शंकराचार्य और जो बहुत प्रखरता से अपनी बात भी रखते हैं, इसलिए भी वो लोकप्रिय है. बहुत सी बातें शायद किसी को पसंद भी नहीं आती उनकी, फिर भी वो ज्योतिष पीठ के शंकराचार्य. जिस तरह से उनके ऊपर उत्तर प्रदेश में योगी जी के सरकार ने पुलिस द्वारा हमला किया है, वो बहुत चिंता का विषय है. और जो अपने आप को हिंदुत्ववादी मानते हैं या हिंदुत्व का ढोंग करते हैं, उनके लिए भी चिंता का विषय होना चाहिए.
पूरे देश में उनको स्टेट गेस्ट, राज्य अतिथि का दर्जा मिला है। महाराष्ट्र में आए थे तो मातोश्री पर आए थे, हमने उनकी सम्मान पूजा अर्चा सब किया। बाद में उनको निमंत्रित किया, मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री थे तो उनके सरकारी आवास पर, वर्षा बंगले पर, और मुख्यमंत्री जी ने भी शंकराचार्य जी को राज्य अतिथि का दर्जा दिया था। ऐसे शंकराचार्य के ऊपर हमला होता है और आज के एकनाथ शिंदे उनके ऊपर अपनी बात भी नहीं रख पाते, निषेध भी नहीं कर पाते कि आपके गुरु है, आपने उनके चरण धोकर तीर्थ प्राशन किया है वर्षा बंगले, आपने उनको राज्य अतिथि का दर्जा दिया है, तुम्हारे गुरु के ऊपर हमला हो रहा है, ये हिंदुत्व के ऊपर हमला है, लेकिन आप बात नहीं करते, आप निषेध नहीं करते। ये क्या है? ये है ढोंगी हिंदुत्व, नकली हिंदुत्व, बोगस हिंदुत्व, स्वार्थी हिंदुत्व। लेकिन हम शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ये घटना की कड़ी निंदा हम कर रहे हैं और आगे क्या करना हम देख लेंगे। सर, नारायण गोपी यांचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्याच्यात ते म्हणतात की पोलीस बंदोबस्त, नारायण गोपी ते असं म्हणतात की पोलीस बंदोबस्तात आपण पैसे कल्याण वाढवू। डोंबिवली में जिस तरह नगर सेवक है, 2 आपकी रोटरी चेंबर है और 4 नगर सेवक अभी मनसे के जो गए हुए हैं, देख इसका लेंगे, क्या कहना है सर? देख लेंगे, अभी बहुत टाइम है। चलिए। पोलीस बंदोबस्तात पैसे वाटण्याची